नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, नुकतीच आलेले पोलीस भरती, तसेच तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा, MPSC असो, बँकिंग असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी, त्याचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, ते सुद्धा मोफत. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्रामच्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय. मित्रांनो, इंस्टाग्रामचा लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्यातूनही तुम्ही अभ्यास करू शकता. या मोफत PDF चा लाभ घेऊन तुम्ही चालू घडामोडीचे सर्व मार्क्स पैकीच्या पैकी मिळवू शकता. त्यामुळे या गोष्टीचा लाभ घ्या. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा पहिला प्रश्न. हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत कोणत्या देशाने आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर सुरू केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, तुवालू. पुढचा प्रश्न. भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? ऑप्शन C, बेंगळुरू. प्रश्न क्रमांक 3. सुरक्षा चक्र नावाचा पहिला एकात्मिक बहुराज्य मॉक ड्रिल सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? दिल्ली NCR. चौथा प्रश्न. श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाचा शुभांकर कोणता आहे? हिमालयन किंगफिशर. आता शुभंकर काय, थोडक्यात बघूया. बघा, खेलो इंडिया ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली. यामधून युवा खेळाडूंना प्रशिक्षण, आर्थिक मदत, सुविधा आणि मार्गदर्शन दिलं जातं. ही झाली जनरल माहिती. आता परीक्षेच्या दृष्टीने घ्या. हे बघा, खेलो इंडियाची सुरुवात कधी झाली? जानेवारी 2018. कोणी सुरू केलं? क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालय, भारत सरकार. तेव्हाचे क्रीडा मंत्री कोण होते? राज्यवर्धन सिंह राठोड. बघा, ते खेळाडू होते आधीचे, नंतर राजकारणात गेले, मोदी सरकारमध्ये ते क्रीडा मंत्री झाले. आताचे क्रीडा मंत्री कोण आहे? अनुराग ठाकूर. तर या चारही गोष्टीवर प्रश्न येऊ शकतो. बघा, ठीक आहे. योजनेचा उद्देश काय? भारताला खेल राष्ट्र बनवणं, यावरही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. हे शालेय, महाविद्यालयीन आणि ग्रामीण पातळीवर क्रीडा प्रतिभा शोधणे आणि घडवणे, खेळाडूंना प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देणे, क्रीडा पायाभूत सुविधा तयार करणे, आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे. हा, आता हे महत्वाचं आहे. खेलो इंडियाचं घोषवाक्य काय? खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया. जर मराठीमध्ये विचारलं, खेळेल भारत तर फुलेल भारत. ठीक आहे. आता 24-25 खेलो इंडियाचे ठळक मुद्दे त्या संदर्भातले ते बघूया. तर खेलो इंडिया 24-25 तामिळनाडू, मध्य प्रदेश, आसाम या राज्यांमध्ये होणारे 6000+ खेळाडू याच्यात भाग घेणार आहे. आणि याच्यामध्ये नवीन खेळांचा समावेश केला गेलेला आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. तर नवीन खेळाचा समावेश कोणता आहे? योगासन, मल्लखांब, गतियोग असे पारंपरिक खेळ. बघा, आपण शुभंकर म्हणजे काय ते बघत होतो. तर शुभंकर काय? क्रीडा महोत्सवाचा शुभंकर म्हणजे त्या स्पर्धेचे प्रतिकात्मक प्राणी, पात्र किंवा चिन्ह. ठीक आहे. प्रत्येक राज्य किंवा आयोजक राज्य आपला स्वतंत्र शुभंकर निवडतो. शुभंकरामध्ये स्थानिक संस्कृती
प्राणी, प्रतीक याचा समावेश असतो. क्लिअर? हा, आता बघा 1 2 3 तीन महत्वाच्या गेमचे शुभंकर आपल्याला दिलेले. खेलो इंडिया युवा गेम्स टायगर, खेलो इंडिया विंटर गेम म्हणजे हिवाळ्यातलं, स्नो लिफर्ड बघा हिम बिबट्या हिवाळ्यातलं. तर नॅशनल गेम्स ऑफ इंडिया 2022 चा शुभंकर काय? सिंह. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा शुभंकर. चला पुढचा प्रश्न. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राजीव प्रताप रूडी. उत्तराखंड राज्याने अग्निवीरांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण जाहीर केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 10%. चला पुढचा प्रश्न. शाश्वत विमान इंधन उत्पादनासाठी ISCC कॉर्सिया प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. पुढचा प्रश्न. ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इन लक्झरी डिप्लोमसी अंतर्गत इंडिया ट्रेड कमिशनर म्हणून नियुक्त होणारी पहिली भारतीय महिला कोण? तर झीनत कुरेशी असं या महिलेचं नाव आहे. वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली म्हणजे HAWK लॉन्च करणारे तिसरे भारतीय राज्य कोणते आहे? तर ते आहे तामिळनाडू. बघा, प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणाला किती रुपये दिले जातील? तर 15,000 रुपये. महाराष्ट्रात सायबर गुन्ह्याचा प्रतिकार करण्यासाठी सुरू केलेली प्रणाली कोणती? तर ती प्रणाली आहे गरुड दृष्टी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. भारतात सर्वात पहिले पंजाब राज्यात कोणती प्रणाली आंतरराष्ट्रीय सीमेवर वापरली गेली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अँटी ड्रोन प्रणाली. ठीक आहे, पुढचा प्रश्न. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर याचं उत्तर आहे जयपूर. बघा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धेचे आयोजन कोणत्या संस्थेने संयुक्त विद्यमाने केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग्लामानंद ग्रुप आणि के सेरा सेरा बॉक्स ऑफिस मुंबई. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भारताच्या कोणत्या मोहिमेची घोषणा केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मिशन सुदर्शन चक्र. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भारताच्या सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा केली. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण ही पंतप्रधानांनी घोषणा केली, रिसेंटली केली, स्वातंत्र्य दिनी केली, लाल किल्ल्यावरून केली है ना. तर मग ही सुदर्शन चक्र मोहीम काय? तर भारताच्या लष्करी आणि नागरी स्थळांच्या सुरक्षेसाठी शक्तिशाली शस्त्र प्रणाली तयार केल्या जातील. या शस्त्र प्रणाली देशासाठी संरक्षण ढाल म्हणून काम करतील. या आधुनिक प्रणालींसाठी संशोधन, विकास आणि उत्पादन भारतातच केलं जाईल. युद्धाच्या परिस्थितीनुसार +1 रणनीतीवर काम करणारे तंत्रज्ञान यामध्ये असेल. ते संरक्षण आणि हल्ला दोन्ही करण्यास सक्षम असेल. तर असं हे मिशन सुदर्शन चक्र खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने.
चालू घडामोडीमध्ये. ठीक आहे. तर ह्या होत्या आजच्या चालू घडामोडी. तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो, सर्व स्पर्धा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे मोफत. एक सेकंड. मोफत पीडीएफ मध्ये. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला जाऊन क्लिक करायचे आणि चॅनल मध्ये जॉईन व्हायचे. मंथ वाईज तुम्हाला पीडीएफ त्यामध्ये मिळेल आणि सर्व महत्वाचे प्रश्न ज्याच्यामुळे तुमचा एकही मार्क बाहेर जाणार नाही, त्यासाठी या योजनेचा लाभ घ्या. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या व्हिडिओ.